नमस्कार. सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण कैरी आणि हिरवी मिरची वापरून मस्त असं वर्षभर टिकणारं लोणचं कसं करायचं ते बघणार आहोत आणि खूप छान लागतं खायला. तर अगदी तुम्ही हे चपातीसोबत, भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता. इतकं छान आणि चविष्ट लागतं. तर असं हे लोणचं आज आपल्याला कसं करायचं ते बघायचं आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथं मी 1 किलो कच्ची कैरी घेतलेली आहे. तर ह्या कैऱ्या थोड्या छोट्या आहेत. लगेचच आपल्याला ह्या कैऱ्या आणल्यावर पाण्यामध्ये टाकायच्या आणि स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायच्या आहे. एकदम कोरड्या करून घ्यायच्या. इथं मी पूर्ण ह्या कैऱ्या अशा कोरड्या करून घेतल्या. तर आपल्याला ह्या चिरून घ्यायच्या आहे. तर वरचा हा देठाचा भाग काढून घ्यायचा आणि याच्या मस्त अशा फोडी करून घ्यायच्या आहे. तर या कैरीला छान अशी कोय पकडलेली आहे. म्हणजे छान असे हे कैऱ्या पकलेल्या आहेत. तर अशा पूर्णपणे पकलेल्या ह्या कैऱ्या घ्यायच्या. याचं लोणचं वर्षभर टिकतं. बुरशी येत नाही किंवा खराब होत नाही. तर अशा पूर्णपणे पकलेल्या कैऱ्या घ्यायच्या आहे. तर आता याच्या आपल्याला बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहे. तर इथं मी पूर्ण ह्या बारीक बारीक फोडी करून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व कैऱ्याच्या फोडी करून घ्यायच्या. कैरीच्या ह्या पूर्ण फोडी करून घेतलेल्या आहेत. तर आपल्याला कटर घेऊन त्यामध्ये आपल्याला ह्या फोडी टाकून घ्यायच्या आहे आणि अगदी बारीक ह्या फोडी करून घ्यायच्या किंवा तुम्ही सुरीने सुद्धा अगदी बारीक बारीक फोडी करून घेऊ शकता. आणि एक महत्त्वाची टिप्स आहे की कैरी घेताना कैरी कडक पाहून घ्यायची, नरम कैरी घ्यायची नाही. नाहीतर ह्या कैऱ्या अशा बारीक करताना त्याचा लगदा होऊ शकतो किंवा पाणी सुटू शकतं. त्यामुळं थोडी कडक कैरी घ्यायची आहे. तर आता इथे मी पूर्ण ही कैरी बारीक करून घेतली. यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि या कैऱ्याला पूर्ण आपल्याला हे मीठ लावून घ्यायचं आहे. मीठ लावून घेतल्यावर काय होतं की या कैऱ्याला पाणी सुटतं. तर हे पाणी नंतर आपल्याला काढून टाकायचं आहे. 10 मिनिटासाठी ह्या कैऱ्या अशाच ठेवायच्या. इथं मी काही अशा हिरव्या आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. तर ह्या 100 ग्रॅम मिरच्या आहेत. जास्त मिरच्या तिखट नाहीत. त्यामुळं मी इथे थोड्या मिरच्या जास्त घेतलेल्या आहे. तर अशा दोन्ही प्रकारच्या मिरच्या नसल्या तरी एका प्रकारच्या पण मिरच्या तुम्ही घेऊ शकता. तर आता याचे पण आपल्याला बारीक बारीक तुकडे असे करून घ्यायचे आहे. तर इथं पूर्ण तुकडे करून घेतले. हे पण आपल्याला या कटरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचे आहे. तर या कटरमध्ये टाकून आपण मस्त व्यवस्थित बारीक करून घेऊया. मिरच्या मी ह्या पूर्ण धुवून सुकवून घेतलेल्या आहेत. तर 1 तासासाठी आपल्याला ह्या फॅनखाली छान अशा सुकवून घ्यायच्या. म्हणजे त्या कोरड्या होतात, त्यालासुद्धा पाणी सुटत नाही. तर आता ह्या मिरच्या पण अशा मस्त आपल्या बारीक करून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता अगदी मस्त बारीक झालेल्या आहे. तर अशा पद्धतीने ह्या सर्व मिरच्या बारीक करून घ्यायच्या. आणि इथं मी लसूण घेतलेला आहे. तर भरपूर असा लसूण टाकायचा आहे यामध्ये आणि हे दोन्ही एकत्र मस्त असं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर आता हे व्यवस्थित असं बारीक झालेलं आहे. तर हे पूर्ण मी इथे काढून घेतलेलं आहे. हे सर्व तयार करून घेतल्यावर आपल्याला याचा मसाला करून घ्यायचा. त्यासाठी मी इथं गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2 ते 3 चम्मच धने टाकून घेतले. 2 चम्मच सोप टाकून घ्यायची आहे. 2 चम्मच जिरं टाकून घ्यायचं आहे. 2 ते 2.5 चमचा आपल्याला यामध्ये अख्खी मोहरी टाकायची आहे. आणि त्याचबरोबर इथं मी 2 चम्मच मोहरीची डाळसुद्धा घेतलेली आहे. आणि अर्धा चमचा इथे मेथी दाणे घेतले. हे सर्व आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित आपण मस्त असं भाजून घेऊयात. म्हणजे यामधला पूर्ण ओलावा निघून गेला पाहिजे अशा पद्धतीने हे सर्व आपल्याला मसाले भाजून घ्यायचे आणि छान थंड करून घ्यायचे आहे. तर आता हे सर्व भाजून झालेले आहे. एका प्लेटमध्ये आपण थंड करायला ठेवूयात. थंड झाल्यावर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मस्त असे बारीक करून घ्यायचे आहे. हा सर्व मसाला थंड झालेला आहे. तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊयात. तर बघा इथे मी हा मसाला सर्व बारीक करून घेतलेला आहे.
तर खूप जास्त असा बारीक केला नाही, थोडा जाडसर ठेवलेला आहे. हा मसाला थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया. आणि इथं मी कैरी घेतलेली आहे. तर आपण मीठ लावून कैरी ठेवली होती. तर बघू शकता याला पाणी सुटलेलं आहे. तर अगदी 10 ते 15 मिनिटातच याला छान असं पाणी सुटतं. तर आता हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. तर इथं मी दुसरं भांडं घेतलेलं आहे आणि ह्या फोडी अशा चांगल्या पिळून या भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे. तर बघू शकता किती पाणी निघत आहे याचं. तर अशा पद्धतीने पूर्ण ह्या फोडी आपल्याला पिळून घ्यायच्या आहे. यामध्ये पाणी ठेवायचं नाही. हे पाणी लोणच्यामध्ये जास्त राहिलं की ते लोणच्याला पाणी सुटू शकतं. त्यामुळं हे पाणी आपलं काढून टाकायचं. हे पाणी फेकून द्यायचं नाही. या पाण्याने तांब्या पितळीची भांडी छान निघतात. एखाद्या बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. यामध्ये आपल्याला सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला ही मिरची बारीक केलेली ती टाकायची. 1 ते 1.5 चमचा यामध्ये तिखट टाकायचं आहे. कारण मिरची आपण टाकलेली आहे त्यामुळे तिखट थोडं कमी टाकायचं आहे. 2 चमचे हळद टाकायची आहे. आणि मीठ आपल्याला भरपूर यामध्ये टाकायचं आहे. तर त्यामुळं मी इथे 3 चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे. कमी वाटत असेल तर यामध्ये मीठ आणखी टाकायचं. तर मी इथे हा मसाला बारीक केलेला तो यामध्ये टाकून घेतला. गॅसवर इथे मी कढई ठेवून घेतलेली आहे. तर यामध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. तर तेल असं भरपूर टाकायचं आहे. सध्याचं मी यामध्ये थोडं तेल टाकून घेत आहे. तर आपण 1 किलो फोडी घेतलेल्या आहेत त्यासाठी 1 किलो तेल यामध्ये वापरायचं. तर मी सध्याचं पावभर तेल टाकून घेतलेलं आहे. आणि तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. म्हणजे वाफ येईपर्यंत आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे. तर यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं. तर बघा हे छान असं तडतडल्या गेलेलं आहे. तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे. यामध्ये मी 9 ते 10 मिरी टाकून घेतलेले आहे आणि अर्धा चमचा हिंग टाकून घेतलेला आहे. यामध्ये तुम्ही लवंगासुद्धा टाकून घेऊ शकता. तर हे गरम तेल आपल्याला या मसाल्यावर टाकायचं आहे. म्हणजे हा मसाला छान असा भाजला जातो. पण मी इथे गरम तेल यावर टाकून घेतलं म्हणजे या पूर्ण मसाल्याला छान तडका बसतो आणि मसाला खूप छान लागतो खायला. तर हे लोणचं अगदी खमंग लागतं. तर हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊयात. मिक्स करून घेतल्यावर आपल्याला हे लोणचं 2 ते 3 तासासाठी असंच ठेवायचं आहे. नंतर यामध्ये आपल्याला गरम करून थंड तेल टाकून घ्यायचं आहे. तर आता हे तेल आणि हा मसाला छान असा थंड झालेला आहे. तर मी इथं हे तेल गरम करून थंड करून घेतलेलं आहे. हे तेल आपल्याला यावर टाकून घ्यायचं आहे किंवा तुम्ही लोणचं भरणीत भरल्यावर हे तेल वरून सुद्धा सोडून घेऊ शकता. तर असंही तेल तुम्ही टाकू शकता. तर आता हे लोणचं आपल्याला मस्त असं भरणीत भरून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपल्याला सर्व हे तेल टाकून घ्यायचं. इथे साधारणपणे मी 1 किलो तेल टाकून घेतलेलं आहे. तर ह्या पूर्ण फोडी अशा तेलामध्ये बुडल्या पाहिजे इतकं तेल आपल्याला यामध्ये टाकायचं म्हणजे लोणचं आपलं खराब होत नाही. तर मी इथं एक भरणी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून पुसून घ्यायची. तर इथं मी थोडंसं हिंग घेतलेलं आहे. हिंग आपल्याला या भरणीमध्ये टाकून अशी भरणी हलवून घ्यायची आणि यावरचंच तेल आपल्याला या भरणीमध्ये टाकून सर्व भरणीला तेल लावून घ्यायचं आहे. असं बुडात हिंग टाकून घेतल्यावर हे लोणचं खराब होत नाही आणि जास्त दिवस टिकतं. आणि यामध्ये आपल्याला हे लोणचं भरून घ्यायचं आहे. तर आपण हे पूर्ण लोणचं यामध्ये टाकून घेऊया. आता अशा भरणीत लोणचं भरून घेतल्यावर ती भरणी आपल्याला मस्त अशी झाकून ठेवायची आहे. या भरणीवर एक कपडा बांधून घ्यायचा आणि ही भरणी एका थंड पाण्यामध्ये ठेवून घ्यायची आहे किंवा तुम्ही काचेच्या भरणीमध्ये सुद्धा लोणचं ठेवून घेऊ शकता. तर मी इथं एका कटोरीमध्ये असं पाणी घेतलं आणि त्यामध्ये ही भरणी ठेवली. उन्हाळ्यामध्ये असं लोणचं ठेवल्यावर लोणचं कधीही तुमचं खराब होणार नाही आणि हे कूलरच्या समोर किंवा थंड जाग्यावर ठेवायचं आहे. असं लोणचं पाण्यामध्ये ठेवल्यावर किती भयंकर गरमी असेल तरी लोणचं हे तुमचं छान टिकतं. अशा पद्धतीचं लोणचं तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.